सकाळ सकाळ झोपेतून उठलो, पप्पांनी लगेच काम लावलं. पप्पा म्हणले जा ATMमधनं पैसे घेऊन ये. म्हणलं ठीक आहे जाऊन आणतो. मग बाहेर गेलो, गाडी पहिले डबल स्टँडला लावली आणि मग किक मारली, कारण की थंडीची गाडी लय थंड पडलेली होती, तिला किकने स्टार्ट करावं लागेल. मग निघालो ATMला पैसे काढायला. ATMला गेलो खरं, पण एका मशीनमध्ये कार्ड टाकलं खरं, पण त्या मशीनमधनं पैसेच नाही निघाले. मग दुसऱ्या मशीनमध्ये कार्ड टाकलं, तिथनं लगेच पैसे निघाले. मग ATMमधनं पैसे काढले, घरी आलो आणि घरचं सगळं काम बिम केलं. ते पैसे मोजून बिजून ठेवायचे होते, ते सगळं करून टाकलं. मग निघालो टी-शर्ट इस्त्री करायला. म्हणलं आज टी-शर्ट घालावं, टी-शर्ट इस्त्री करायला टाकलं. मग काका म्हणले 2 मिनिट थांब लगेच करून देतो. काकाने लगेच शर्ट इस्त्री करून दिलं आणि मी लगेच सगळं आवरून बिरून लगेच बँकेच्या कामासाठी निघालो. बँकमध्ये आलो खरं, पण बँकेच्या खाली बघा कसलं तर आवाज बिवाज येत होता. मग खाली बघायला गेलो तर कसली तर पालखी चालली होती. पालखी बघितली, म्हणलं जाऊ द्या लवकर बँकेचं काम करायचं होतं, कारण की एक कस्टमरकडं त्याचं म्हणजे घरचं फर्निचर करायचं, तर फर्निचरचं माप घ्यायला जायचं होतं. मग दादाने फोन लावला. दादा म्हटलं ये मला घ्यायला, मला मित्राच्या सोड. म्हटलं ठीक आहे लगेच आलो. मग त्याला मित्राच्या इथं सोडलं. मग मी गेलो काकाच्या इथं बघा हा गडी कसा झोपला होता. बाहेर एवढा मोठा स्पेस सोडून ह्याला डब्यातच झोपायचं आहे. मग निघालो काकाच्या इथनं. त्या कस्टमरच्या इथं जाऊन सगळं माप बीप घ्यायचं आहे. निघालो मग त्या कस्टमरकडं एक माप घेणार दादासोबत घेतला आणि निघालो कस्टमरच्या घरी नशीब लिफ्ट होतं, कारण की आम्ही दुरून आलो होतो. मग त्या घरात गेलो, म्हणजे त्याला म्हणजे सगळंच अख्खं घरच फर्निचर करायचं होतं. वरून बघा इतकं भारी दिसत होतं ना, म्हणजे मोठमोठ्या बिल्डिंगच होतं तिकडनं. सगळं माप बीप घेतलं, झालं. मग मी आणि तो लगेच निघालो घराकडं, कारण की लय उशीर झाला होता आधीच. मग ठीक आहे म्हणलं चल बाबा आज काय तर खाऊनच जाऊ. पण विचार केला खायचा, पण काय नाही म्हणलं आता घरी लवकर गेलं पाहिजे. मग आलो, त्याला सोडलं दादाला, म्हणजे दुकानावर सोडायचं होतं. तिथं बघा इथं पण कस्टमर आले होते 2-4, त्यांना पण निपटवून घेतलं. ते निपटलं मी सरळ घरी आलो. का तर लय थकलो होतो, म्हणजे दिवसभर बाहेर होतो आज. मस्त आलो घरी, म्हणजे लय उशीर झाला होता, अख्खा दिवसच गेला होता त्या एका कस्टमरच्या मागं. मग ठीक आहे म्हणलं आलो घरी काकाच्या इथं. बघा आयन बघा हा गडी काय शांतच बसना. हा बेडवर येऊन झोपला, तर ह्याला बघा आतमध्ये येऊन त्रास देतोय. ह्याला म्हणलं बस की बाबा शांत. म्हणलं नाही भाऊ ह्याला त्रास द्यायचा आज.